रिजर्वेशन नॉट जनरल सर, ये रिजर्वेशन का लाभ है जो हमें मिल रहा है, जो हम तेलंगाना से हम लाभ ले रहे हैं वो महाराष्ट्र में मिलना चाहिए। बस इसी कोशिश करने के लिए मैं भी इस आंदोलन में शामिल हुआ हूँ। हाँ, और हम तेलंगाना स्टेट से बहुत सारे लोग जो 8 अप्रैल को जो मोर्चा रखा हुआ है उस भव्य मोर्चा में ज़्यादा से ज़्यादा संख्या होके हमारा जो हक्क का आरक्षण है हम लेके मागणी म्हणजे फक्त हो म्हणणार आणि आम्ही निघून येणार असं नाही, जोपर्यंत GR काढणार नाही, जे जे आमच्या मागण्या आहेत तोपर्यंत आम्ही तिथून मुंबईमधून हलणार नाही। बंजारा समाजात एसटीतून आरक्षण भेटावं यासाठी एक आंदोलन सुरू आहे, बंजारा समाज जोडो आंदोलन। जे आंदोलन जिंतूरपासून निघालेलं आहे आणि ते आंदोलन 8 एप्रिलला मुंबईत धडकणार आहे। आपल्यासोबत आंदोलक आहेत आणि खरंच म्हणजे त्यासोबत आंदोलकासोबत थेट तेलंगणातून सहभागी झालेले एक दुसरे एक आंदोलक आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। सर, काय सांगाल? आपण बंजारा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभारलेला आहे, तो लढा 8 एप्रिलला मुंबईत पोहोचणार आहे, काय सांगाल? सर्वप्रथमतः तुमचं मी चॅनलचा आभार व्यक्त करतो की तुम्ही इथे येऊन आमच्या समाजाची भावना व्यक्त करायला वेळ दिलास। आणि 8 एप्रिल या रोजी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे पण आमचे बंजारा समाज आहेत तिथे आम्ही धडकणार आहोत, याच्यासाठी की जो आमच्या अधिकाराचा आहे। गेल्या 5-6 महिन्यापासून आम्ही 50 ते 60 आम्ही मोर्चे केले तरी सरकार दखल घेत नाही आहे आणि जे मागण्या आहेत ते मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत। 4 तारखेला ज्या टायमाला मुख्यमंत्रीसोबत बैठक होती आमची, त्या टायमाला आम्ही पूर्ण निवेदन दिला होता की जे जे आमचे युवा मुलं जे सुसाईड झालेले आहेत आरक्षणासाठी त्यांना पण काही ना काही आर्थिक मदत झाली पाहिजे, प्रत्येकाच्या घरातून एक जण नोकरीला लागले पाहिजे, याचाही उल्लेख होत नाही आहे। त्याच्यानंतर जे घुसखोरी या समाजामध्ये चालू आहे तो घुसखोरी कुठंतरी थांबली पाहिजे, त्याचाही उल्लेख होत नाही। फक्त समिती बनवलेली आहे, त्याच्यासाठी तर आम्ही आभार व्यक्त करू सरकारचं, पण समिती बनली म्हणजे काय आम्हाला आरक्षण मिळालं नाही। आता ते अभ्यासक टीम वगैरे ते तर करेलच, पण जो बाकीचे मुद्दे आहेत जिथे की आता 60 ते 70% बंजारा समाज हा ऊसतोडीला जातो, तिथे काही लोकांचे आत्महत्या होतात, कोणाकोणाचे सर्प वगैरे चावून मृत्यू होतो, त्यांना पण काही आर्थिक मदत सरकारकडून भेटत नाही। असे खूप मोठे समस्या आहेत आमचे बंजारा समाजाचे, जे आम्ही तिथे जाऊन मांडणार आहेत। आणि जर आमचं 8 एप्रिलच्या अगोदर सरकारने दखल घेतली तर आम्ही नक्कीच सरकारांचं आभार व्यक्त करू, पण सरकार जर दखलच घेत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला शब्द देतो आमच्या पुऱ्या बंजारा समाजाच्या वतीने की येणाऱ्या 8 एप्रिलला आम्ही पूर्ण मुंबई बंद करू, एवढी आम्ही ताकद ठेवू। लढा सुरू केलेला आहे। नेमका मंत्रिमंडळातील असतील किंवा समाज बांधव असतील किंवा राजकीय असतील, यांनी कोणी आपला सपोर्ट दिलेला आहे, कोणी आपल्याबद्दल आवाज उठवला आहे? प्रत्येक आमच्या समाजाचे जेवढे पण नेते आहेत, जेवढे पण संघटनावाले आहेत, ते त्यांच्या मार्गाने काम करत आहेत, ते पण आरक्षणासाठी लढत आहेत। पण एक युवा तरुण म्हणून आमचं सर्व युवा पिढींची एवढीच इच्छा आहे की आम्ही एकदा मुंबईला आणि पूर्ण महाराष्ट्रभरालाच नाही तर पूर्ण देशाला दाखवू की बंजारा समाज आता एक झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये 8 एप्रिलला आम्ही मुंबई बंद करू आणि जेवढे पण आमचे नेते मंडळी आहेत, जेवढे पण आमचे महंत गुरु वगैरे आहेत, त्यांचा आशीर्वाद, यांचं मार्गदर्शन प्रत्येक युवासोबत आहे आणि हे सर्व आम्ही एकजुटीने आम्ही मुंबईला धडकणार। म्हणजे हा लढा सुरू झालेला आहे जिंतूर पासून। साधारणतः आपल्याला प्रतिसाद कसा मिळतोय, सहभाग कसा मिळतोय? आपले समाज बांधव असतील किंवा इतर लढा आता पुढे सुरू राहणार आहे? प्रत्येक आम्ही तांड्यामध्ये जाऊन प्रत्येक जनजागृती करत आहोत समाजाची आणि खूप छान प्रकारे प्रतिसाद भेटत आहे। तुम्ही इथं बघू शकता की इथं किमान 500 ते 1000 लोक जमलेले आहेत आणि या लोकांमुळेच आमची एक ताकद आणि एक ऊर्जा आम्हाला भेटत आहे। प्रत्येक जागेवर आमची चांगल्या प्रकारे नियोजन वगैरे आमच्या समाजाचे लोक करत आहात, आमचे नेते मंडळी करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या टायमाला आम्ही मुंबईला धडकू तिथं आमची सरळ मागणी असणार आहे। जर सरकार ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं, जोपर्यंत सरकार आमची मागणी पूर्ण करणार नाही, मागणी म्हणजे फक्त हो म्हणणार आणि आम्ही निघून येणार असं नाही, जोपर्यंत GR काढणार नाही, जे जे आमच्या मागण्या आहेत तोपर्यंत आम्ही तिथून मुंबईमधून हलणार नाही। खरं म्हणजे आपल्यासोबत थेट तेलंगानाहून जोडलेले एक आंदोलक आहेत। दादा, काय आपलं नाव आहे? आप कहाँ से आए हो और आप इस आंदोलन में क्यों शामिल हुए हो? मेरा नाम राठौड़ किरण है, मैं तेलंगाना हैदराबाद से आया हूँ। सर, जैसे कि महाराष्ट्र में, जैसे मैं तेलंगाना से बिलोंग करता हूँ, तेलंगाना में हमें 1976 से स्केड्यूल ट्राइब में डाला गया था। आज 50 से ऊपर साल हो गया हम उस रिजर्वेशन का लाभ ले रहे हैं। जैसे कि सर महाराष्ट्र जो बंजारा समाज के लोग हैं ये भी हमारे ही खून है ना सर। सभी को 1 नेशन 1 रिजर्वेशन, जैसे हमें वो लाभ मिल रहा है वैसे उनको भी मिलना चाहिए ना। आज हमारे तेलंगाना स्टेट में सबसे ज़्यादा गवर्नमेंट जॉब हमारे बंजारा समाज से लगी हुई है। प्रत्येक 4 से 5 घर में एक गवर्नमेंट जॉब से।
आज हम इतना जाप से जो उस तोड़े जो क्या बोलते हो गन्ने तोड़ते हैं, वो गन्ने हमारे तेलंगाना स्टेट में एक भी नहीं जाते, मतलब गन्ना बोल के पता भी नहीं है। आज महाराष्ट्र स्टेट में जब देखेंगे तो बंजारा समाज सबसे ज़्यादा गन्ने तोड़ने वाला बंजारा समाज बोलते हैं। ये कहीं तो थोड़ा कमी होना चाहिए। आज हमारा समाज बहुत पीछे है। जब जब भारत देश पे अन्याय अत्याचार जब जब दुख संकट आया तो सबसे पहले बंजारा समाज ने योगदान दिया है। आज बंजारा समाज ने व्यापार करके जो भारत देश पे सब पहुंचाया है सर। तो हमारे जो परिस्थिति है उनकी भी देखना चाहिए ना। आज सब अदर स्टेट में हम SC ST में आते हैं सर, शेड्यूल्ड ट्राइब SC ST में आते हैं, हम उनका लाभ भी ले रहे हैं। एक महाराष्ट्र स्टेट ही क्यों ऐसा? आज महाराष्ट्र स्टेट में 2 से 3 करोड़ बंजारा समाज है। आज 1-1, 2-2 मार्क्स से आर्मी भर्ती करके जाते हैं सर। हमारे उधर IAS IPS बन रहे हैं। पिछले 8 दिन पहले ही एक रिजल्ट लगा था, UPSC का टॉप एग्जाम रहता है ना, उनमें 6 हमारे बंजारा के समाज के तेलंगाना स्टेट लगे। सिर्फ रिजर्वेशन, नॉट जनरल सर। ये रिजर्वेशन का लाभ है जो हमें मिल रहा है, जो हम तेलंगाना से हम लाभ ले रहे हैं, वो महाराष्ट्र में मिलना चाहिए। बस इसी कोशिश करने के लिए मैं भी इस आंदोलन में शामिल हुआ हूँ। और हम तेलंगाना स्टेट से बहुत सारे लोग जो 8 अप्रैल को जो मोर्चा रखा हुआ है, उस भव्य मोर्चा में ज़्यादा से ज़्यादा संख्या होके हमारा जो हक्क का आरक्षण है हम लेके रहेंगे। सर, तेलंगणातून जे आपले बांधव जमा झाले आले आहेत आपल्या आरक्षणामध्ये, खरं म्हणजे त्यांनी एक अतिशय भावनिक मुद्दा मांडलेला आहे की ST आरक्षणामुळं तिथला एक बांधव आज UPSCमध्ये पात्र झालेला आहे। आणि ही भूषावह गोष्ट नाही आहे की आपला समाज बांधव हा उस्तुरीमध्ये आहे। त्यांनी सांगितलं की आमच्यामध्ये एकही उस्तूर बांधव आमच्या समाज बांधव काम करत नाही। सर, विषय कसा आहे माहिती आहे का, की आज तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रामध्येच नाही तर भारत देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला हा बंजारा समाज आहे। आणि आम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी असं वाटलेलं आहे, जसं की तेलंगणामध्ये ST रिझर्वेशन, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये SC रिझर्वेशन, बिहारमध्ये ST रिझर्वेशन, म्हणजे प्रत्येक जागेवर रिझर्वेशन आहे। मग आम्हालाच इथं महाराष्ट्रामध्ये OBC मध्ये टाकलेलं आहे। आणि ह्या OBC मधूनच आम्ही काय सेपरेट मागत नाही आहे, आपलं त्यांच्या हक्काचं मागत नाही। आता काही आदिवासी बांधवांना पण एक विनंती आहे आमची की आम्ही तुमच्या ताटातलं घेतच नाही, आम्हाला जो आमचं सध्याचं जो आरक्षण आहे VJNT मध्ये तोच उचलून आम्हाला ST B मध्ये असं पाहिजे बस। खरं म्हणजे हे होते बंजारा समाजासाठी ST आरक्षणातून लढा देणारे आंदोलक, ज्यांनी सांगितलं की 8 एप्रिलला आम्ही मुंबईत पोहोचू, GR काढू, जर आम्हाला GR मिळत नसेल तर आम्ही पूर्ण मुंबई जाम करू। अतुल्य महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन अतुलसह नितीन धाकणे, बीड, परळी।